बातमी नाशिकमधून आहे। छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय असलेले अंबादास खैरे यांच्याकडून आता उमेदवारी अर्जाची खरेदी करण्यात आली आहे। अंबादास खैरे हे अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत। अंबादास खैरे यांनी दिलीप खैरेंसाठी अर्ज घेतल्याची माहिती आहे। आणि दिलीप खैरे हे समता परिषदेचे अध्यक्ष आहेत। समता परिषद ही छगन भुजबळांची एक संघटना आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, अंबादास खैरे यांनी हा अर्ज घेतलाय दिलीप खैरेंसाठी, नेमका कशासाठी, काय नेमकं चाललंय राष्ट्रवादी? निखिला, खरं तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून जाहीर माघार घेतल्यानंतर आता जे नावं समोर येत आहेत त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे असतील, देविदास पिंगळे असतील, या उमेदवारांची नावं राष्ट्रवादीकडून पुढे येत आहेत। मात्र अजित पवार गटामध्येच आता राष्ट्रवादीचे 2 गट पडल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे मराठा उमेदवारांना समर्थन देण्यासाठी मराठा लॉबी जी आहे ती आक्रमक झालेली आहे, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले दिलीप खैरे यांनी देखील आता मैदानात उतरण्याची तयारी केलेली आहे। त्याच्यामुळे छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। दिलीप खैरे जे आहेत ते छगन भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय तर आहेच, मात्र समता परिषदेचे ते राज्याचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आता उमेदवारी अर्ज मागवल्यामुळे स्वतः दिलीप खैरे हे मैदानात उतरणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अपक्ष पद्धतीनं जर दिलीप खैरे मैदानात उतरले तर निश्चितपणे याचा फटका जो आहे तो राष्ट्रवादीच्या किंवा महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो आणि त्यामुळे आता छगन भुजबळ यामध्ये मध्यस्थी करून या सगळ्या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निखिला, धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल। तर अंबादास खैरे यांनी हा उमेदवारी अर्ज घेतलाय। अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत अंबादास खैरे। आणि अंबादास खैरे यांनी दिलीप खैरे यांच्यासाठी हा अर्ज घेतल्याचं कळतंय। दिलीप खैरे हे समता परिषदेचे अध्यक्ष आहेत।